उत्तराखंडच्या या देवभूमीत अनेक रहस्य दडली आहेत. पुराण वेदांमध्ये या देवभूमीचा उल्लेख आहे. याच हिरव्यागार पर्वतांमध्येच एका तलावाकाठी गणपतीचा जन्म झाला अशी दंतकथा आहे. जबरदस्त इच्छाशक्ती आणि निसर्गाचा आशीर्वाद असेल तरच तुम्ही गणपतीच्या जन्मस्थळापर्यंत पोहोचू शकता असं म्हटलं जातं. गणपतीच्या जन्मस्थळाचं नाव डोडीताल. स्कंध पुराणातल्या केदारखंडात गणपतीच्या या जन्मस्थळाचा उल्लेख आढळतो. इथं पोहोचण्यासाठी आधी देहराडून गाठावं लागतं. तिथून पुढे उत्तरकाशी गाठण्यासाठी 160 किलोमीटरचा प्रवासात सोबत करते ती गंगेची उपनदी अस्सी. तिच्या किनाऱ्यावर वसलंय गंगोरी गाव. याच गावात गंगा आणि भगीरथीचा संगम होतो. इथून पुढे 10 किलोमीटरवर संगमचट्टी गाव. हे गाव म्हणजे डोडीतालचा बेस कॅम्प. इथून पुढे कुठलंही वाहन जाऊ शकत नाही. पुढचा 23 किलोमीटरचा प्रवास फक्त पायी. प्रवासात सोबत करतात उंच पर्वत, दाट जंगल, तिथली श्वापदं आणि हाडं गोठवणारी थंडी. 2013 मधल्या प्रलयाच्या आधी ही वाट सोपी होती. आता जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. चढ असणारा रस्ता, कमी होत जाणारा ऑक्सिजन, क्षणाक्षणाला बदलणारं वातावरण, पाय निसटला तर थेट दरीच. या थरारक प्रवासानंतर लागतं अगोडा गाव. अगोडा गावातल्या घराघरात गणपतीची पूजा होते. पुढचं मुक्कामाचं ठिकाण म्हणजे बेवराचट्टी. उंची समुद्र सपाटीपासून 2200 मीटर. या गावात एकेकाळी शेती व्हायची. आता काहीच नाही. पुढे डोडीतालपर्यंत पोहोचण्यासाठी घोड्यांची मदत घ्यावी लागते. डोडीतालमध्ये पोहोचल्यावर दिसतो तो हिरवीगार झाडं, सभोवताली असलेला तलाव. हाच तो तलाव ज्यामध्ये पार्वती तिच्या मैत्रिणी जया विजयांसह स्नान करायची. या तलावाकाठीच गणपतीचा जन्म झाला. तालाब बिल्कुल 12 महीने बिल्कुल स्वच्छ एवं साफ रहता है. बाई दफे अगर कोई भी पत्तियां यहाँ गिरती है तो चिड़िया तुरंत उसको उठाकर बिल्कुल अलग कर देती है. और इस तालाब की गहराई इतनी ज़्यादा है कि शायद आज तक विश्व में जितनी भी झीलें हैं शायद लगभग इससे काफ़ी बड़े भी होंगे. आज तक कोई इसको नाप नहीं पाया. तलावापासून थोडं वर गेल्यावर गणपतीचं छोटं मंदिर आहे. या मंदिरात गणपती आणि पार्वती विराजमान झालेत. इथल्याच तलावाकाठी गणपती आणि शंकराचं युद्ध झालं. त्यामध्ये शंकरानं गणपतीचं शिर धडापासून वेगळं केलं. त्याची शिक्षा म्हणून या मंदिरामध्ये शंकराला स्थान नाही अशी दंतकथा आहे. या मंदिर परिसरात रात्री नगारे आणि डमरूचा आवाज येतो असं स्थानिक पुजारी सांगतात. रात को 12 बजे के लगभग उसको तुरीय संध्या कहते हैं. उस समय यहाँ पर ढोल, मृदंग, बांसुरी की आवाज़ सुनाई देती है. और कई बार ऐसा हुआ है कि ऐसा लगा लोगों को कि जैसे कोई आ रहे हैं बड़े बड़े जलसा देवता लेकर के. और कई बार लोगों ने चाय बनाने शुरू कर दी, दाल लगा दी कि अब पहुंचने वाले हैं. लेकिन पता रुकते रुकते देखा कि आए नहीं. गंगोत्री आणि यमुनोत्री यांच्या साथीनं वसलेल्या पर्वतरांगांमध्ये 2013च्या प्रलयानं अक्षरशः होत्याचं नव्हतं केलं. पण या मंदिराला जराही धक्का लागला नाही. 2012 और 13 में पूरे डोडीताल, गंगोत्री, यमुनोत्री में बहुत बड़ी आपदा आई. और उसने बिना सरोवर को हानि पहुंचाए हुए और बिना डुंडीराज गणपति महाराज के मंदिर को हानि पहुंचाए हुए इस स्थान को सुरक्षित करते हुए और यहाँ से ठीक 10 मीटर आगे से उसने भयानक रूप ले लिया. बड़े बड़े मकानों को ध्वस्त करते हुए अस्सी गंगा आगे बढ़ी और काफी बड़ा नुकसान हुआ. गणपतीच्या जन्मस्थळावर जाऊन त्याचं दर्शन घेणं हा एक विलक्षण अनुभव असतो. त्याबरोबरच इथं पोहोचेपर्यंत होणारं निसर्गाचं दर्शन थक्क करणार आहे. हा प्रवास शक्तिशाली निसर्गासमोर आपण कुणीच नाही याची साक्ष देणारा ठरतो. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे झी24.